त्याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल टिपण्याचा प्रयत्न, वारंवार अगदी मोठे स्ट्रोक येत आहेत, त्यातल्या त्यात झेल देखील येत आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेही कमी झालेला नाहीये. सगळे प्रयत्न आज अगदी आपण पाहिले तर धामणीची वाडीचे शिलेदार चांगल्या पद्धतीने करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना ठाऊक आहे आजचा दुसरा दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर दमदार परफॉर्मन्सच केला पाहिजे या स्पर्धेमध्ये. यावेळेला उडवला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, काय घडणार काय घडणार काय घडणार, ओ हो 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 हो, चुकी झाली आहे. सकाळच्या सत्रात सकाळचा चहा वडापाव त्यांना जास्तीत झाला की काय असंच वाटायला लागलंय आता. कारण का ज्या पद्धतीने अगदी लॉलीपॉप स्टाईल झेल होता, लास्ट मुमेंट पर्यंत अगदी वाटलं झेल घेतील घेतील घेतील, परंतु तसं झालं नाही. असे चान्स तुम्हाला कदापि मिळणार नाहीयेत. काल एका खेळाडूचा झेल सोडला आणि नंतर त्या खेळाडूने केलेली फटकेबाजी ना ही अगदी पाहण्यासारखी राहिली होती क्रीडा नगरीच्या आतमध्ये. SKMB अध्यक्ष चषक आपण पाहतोय 2025 टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला अगदी घर बसल्या पाहायला मिळत आहे. आपण जर या युट्यूब वाहिनीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का आगामी कालावधीमधून येणाऱ्या अनेक स्पर्धा या आपल्याला याच टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. भरघोस असा प्रतिसाद या लाईव्ह प्रक्षेपणाला नेहमी आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यातल्या त्यात आज SKMB अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपण पाहतोय देखील पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळतात. पहिले षटक संपल्यानंतर आयुष नवीन गोलंदाज, ओ हो 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 हो, कटरचा वापर केला, आयुष आला आणि आयुषने समोरच्या खेळाडूची विकेट देखील घेतली. सुरुवात केली आयुषने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अमित. या आयुषने पहिल्या बॉलवरती विकेट घेऊन कारनामा केलाय, सुरुवात केली आहे. यावेळेला मात्र अगदी पंच करण्याचा प्रयत्न राहिला. गली रिजनचे खेळाडू त्या ठिकाणी जातात बॉल कलेक्ट करण्यासाठी. एक तर धाव घेतली आहे, दुसरा प्रयत्न केला जातोय, 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकामध्ये जास्तीचा धावा घेण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मोठे स्ट्रोक फसले. चांगले स्ट्रोक येत होते, परंतु त्या स्ट्रोक ना कुठेतरी आयाम द्यायचा होता. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 16 धावा, 6 इन द नावानं बोर्ड. चमचमते चषक, दर्जेदार कॅश प्राइज, लाख मोलाची स्पर्धा. स्विच हिटचा प्रयत्न फसलाय, रिव्हर्स अटेम्प्ट त्या ठिकाणी फसल्यानंतर थोडस मागे जाणे कठीण राहिलं त्या क्षेत्ररक्षकांना. 2 धावा मिळत आहेत. सरळ बॅटने फटके येत आहेत, आडव्या बॅटने फटके का खेळत आहेत. प्रयत्न चांगले, जर विकेट आली असती तर प्रयत्न थोडेसे खराब ठरले असते. तो जीवनदान मिळालंय असंच म्हणावं लागेल. वारंवार अशा पद्धतीचे फटके आपल्याला धोकादायक देखील ठरू शकतात, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली आयुषने, त्याच्या साथीदाराने, ती सुरुवात अगदी चांगली राहिली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळाडू आहेत त्या ठिकाणी, आदेश यांच्याकडे बॉल चाललाय. निश्चित अगदी आपण काल पाहिलं 40 धावा, 50 धावा, 55, 60 धावा अशा अगदी जास्तीच्या धावा इतक्या साऱ्या बनल्या नव्हत्या, परंतु या धावा देखील चेस करणं थोडंसं कठीण राहिलं होतं या क्रीडा नगरीमध्ये. तुमच्याकडे असणारी गोलंदाजी, तुमच्याकडे असणारी क्षेत्ररक्षणाची बाजू, विकेट टेकिंग गोलंदाजी, या साऱ्या बाबी काल महत्वाच्या राहिल्या. यावेळेला खूपच बाहेरच्या दिशेने बॉल पाहायला मिळतोय. पंच स्वैर बॉल दंडित करतायत.
गुरुदाजी भोईर सर यांना देखील आपण पाहतोय आणि खास रायगड महाडहून दाखल झालेले आमचे मित्र आणि सर्वांचे लाडके नंदूजी मांडे सर यांना देखील आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा कटरचा वापर केलाय जरूर. बॉल पडला, गरकण गिरकी घेतली आणि फलंदाजी त्या ठिकाणी फिरकी घेतली. निश्चित कटरचे गोलंदाज कधी ऑफ साइड, कधी लेग साइड, कधी ब्लॉक, अशा पद्धतीचे बॉल नेहमी हातात असतात. षटक संपलाय, ते दुसरा षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 21 धावा या त्या ठिकाणी बनल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये अजून 5 ते 6 मोठे स्ट्रोक खेळले तर एक फायटिंग टोटल स्कोर या क्रीडा नगरीमध्ये बनू शकतो. चांगल्या पद्धतीने तुम्हाला वेल फाईट द्यायची असेल तर चांगले फटकेही तुम्हाला खेळावे लागतील. आणि ज्या पद्धतीने अगदी काल फटके एका खेळाडूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले, असं वाटलं की जणू काही एखाद्या मॅच आपण हायलाइट्स पाहतोय की काय. तसं चित्र आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलं, बघितलं. तो येतो काय, तो मारतो काय आणि तो निघून जातो काय. परंतु आज कोणासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार, इम्पॉर्टंट राहणार. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदेश कदम. पहिलाच बॉल आदेश कदमचा पाहायला मिळाला. कमी उंचीचा पाहायला मिळाला. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एखाद्या चांगल्या बॅटरला ना तुम्हाला जर फसवायचं असेल तर स्लोअर वन डिलिव्हरी टाकणं हे फार इम्पॉर्टंट असतं. आपल्याला वाटतं आपण जितक्या स्पीडने टाकू बॉल निघून जाईल, परंतु रणनीती कशी असते ना तुमची, यावरती देखील सगळ्या बाबी फार महत्वाच्या राहतात. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल. ओ हो 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 हो, चान्स मिस झालाय. थोड्या क्षणासाठी अक्षरशः 1-2 सेकंदासाठी धगधग झालं होतं, परंतु आता थोडेसे थांबलेत. 2 बॉल डॉट आलेत. कॉन्फिडन्स येतो ज्या वेळेला एका दुसरा बॉल डॉट येतो, अशा गोलंदाजांना कॉन्फिडन्स येतो आणि ती गोलंदाजी आता आदेश कदम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडासा स्क्वेअर बॉल दंडित करतायत. समांतर म्हणजे धावा मिळतील धावांतर. रनअप देखील कमी आहे. स्लोअर वन डिलिव्हरी वारंवार आणि अशा पद्धतीच्या डिलिव्हरी कुठे ना कुठेतरी एखाद्या चांगल्या बॅटरला थांबवणाऱ्या नेहमी राहिल्यात. यावेळेला फटका मात्र खेळलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. क्षेत्ररक्षक पुढे आले. बॉल पहिल्या जटेमध्ये कलेक्ट केलाय. फेकी केला जातोय स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता. बॉलला ओहो हो, या मॅच मधला दुसरा झेल ड्रॉप केलाय. झेल सोडले की मॅच सोडली आहे आणि या ठिकाणी षटका देखील आलाय. 6 धावा ठोकल्यात. पहिले 2 चेंडू पारखले, बघितले आणि तदनंतर अगदी सीमारेषेच्या पार पाठवून देखील दिले. धावा झाला स्कोर कार्ड वरती 29 रन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अमितच्या बॅट मधून फटका आलाय. 1 बाउन्स बॉल चाललाय दन 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 करत. पुन्हा एकदा वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, उंच उडवला बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरचा प्रवास करून, नो मॅन्स मध्ये बॉल पडल्यानंतर 2 तर कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न राहतो का? तिसरी ही धाव त्या ठिकाणी कंप्लीट करावी लागेल लागेल लागेल. पंचांचा निर्णय आला. येस, पंचांनी बोट केलाय आकाशाकडे. ज्या स्पीडने धावा घेत होते त्या स्पीडने मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 35 धावा. 35 रन स्कोर कार्ड वरती होताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाहायला मिळतोय. षटक नंबर शेवटचं या पहिल्या इनिंग मधलं. दांडी 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 गुल, विकेटचं पतन पहिल्या बॉलवरती अक्षरशः यष्टा उद्ध्वस्त केल्यात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अक्षय. पहिल्या बॉलमध्ये विकेट घेतली. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, वाट पाहतील परंतु बॉल वाट पाहणार नाहीये. बॉल निघून जाणार आहे. सेकंड बॉलवरती चौकार ठोकलाय. एक तेरी तो एक मेरी, टिक फॉर टॅग, जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. उडवला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वेगाने जात आहेत. बॉल कलेक्ट केलाय, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. बॅक होल केलं, त्यानंतर बॉल टिपला. तिसऱ्याच बॉलवरती विकेट आली आहे. चौथा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मिसफिल्ड थोडीशी झाली आहे. बॉल अगदी सुटला. एक तर कंप्लीट केले, दुसरा प्रयत्न केला जातोय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती रिफायची, तदनंतरच्या सेकंड बॉलवरती चौकार, तिसरा बॉल लगेचच विकेट, चौथ्या बॉलवरती 2 धावा. स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर 41 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. 41 रन.
उर्वरित शेवटचे 2 बॉल. हो हो हो, प्रचंड वेग पाहायला मिळाला. ऑफसाइड ऑप्शन भन्नाट पेसने टाकलेला बॉल आणि निश्चितच एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय मुकेश, कारण का मुकेशकडे चांगला पेस आहे, चांगली लाईन आणि लेंथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 विकेट देखील त्याने घेतल्यात. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय बॉल. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक तर घेतलीये, पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. त्या ठिकाणी इनिंग ब्रेक होतीये. 43 स्कोर कार्ड वरती बनल्यात. पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये, पहिल्या 24 बॉल मध्ये 43 बनल्यात. 44चं टार्गेट हे सेट केलंय परसुळे ब या संघासमोर. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंगला ब्रेक होते. लगेचच एका इनिंग नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत, घेणार आहोत डीजे ची विश्रांती. थँक्यू. आज ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे या मराठी मातीमध्ये, मराठी जणांचं, महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून संदेशजी गोळे साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धन्यवाद. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो. या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून जे दर्जेदार, दमदार, शानदार आणि वजनदार आज आपण आयोजन पाहतोय. एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025 आयोजक आहेत या संपूर्ण स्पर्धेचे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द, श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि यंग स्टार पोलादपूर. मित्रांनो, ही जी काही नावं आहेत ना, जशी जशी मी नावं घेतोय ना, माझ्या अंगावरती काय तुमच्याही अंगावरती शार राहील. कारण का पोलादपूर तालुका शूरवीरांचा, नरवीरांचा तालुका आणि पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या गेल्या निश्चित अगदी प्रत्येक क्रिकेट दर्दीची अगदी छान अशी सुरुवात नेहमी पाहायला मिळते. क्रिकेटचं वेळ लावणारा हा संपूर्ण रायगड तालुक्याला पोलादपूर तालुका म्हटलं जातं. अगदी दक्षिण रायगड मधील सर्वाधिक दर्जेदार आयोजन हे नेहमी ज्या वेळेला तुम्ही पोलादपूरमध्ये जाता त्यावेळेला नेहमी पाहायला मिळतं. मी अनेक वेळेला म्हणतो, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही एकदा जा, पोलादपूरमध्ये बघा, त्यांचं आयोजन बघा, त्यांचे नियोजन बघा, त्यांची शिस्त पद्धत बघा. प्रत्येक खेळाडू असू द्या, प्रत्येक संघ असू द्या, ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये एंटर करतात, मैदानाच्या आतून बाहेर जातात, याही गोष्टी फार बघितल्या जातात. तुम्ही कसे खेळता याला महत्व नाहीये, तुमच्या संघाकडे कसं पाहिलं जातं, तुमच्या संघाकडे एका पॉझिटिव्ह एनर्जीने कसं पाहिलं जातं, हाई इंटेन्शन फार महत्वाचा राहिला आहे. एक क्रिकेट दर्दी आणि त्या क्रिकेट दर्दीसाठी अफाट असलेलं ग्रामीण टेनिस क्रिकेटचं प्रेम ना, हे नेहमी पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमी पाहायला मिळतं. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये आल्या आल्या अगदी देव माणसांची पाय डोक्याला लावेत आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत अशी देव माणसं पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. आणि त्यांच्याचमुळे आज या 5व्या पर्वाचा क्षण आपण पाहतो. एक दर्जेदार प्लॅटफॉर्म, ज्यांनी स्वप्न पाहिलं, ज्यांनी स्वप्न सत्यात उतरवलं आणि हे स्वप्न सत्यात उतरवत असताना प्रत्येक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असे एसकेएमबी संदीपजी कदम सर आणि मंगेशजी बेलोसे साहेब या दोघांचे खरोखर खूप आभार मानावे लागतील या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून. चला तर जाऊया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. बॅटिंग करणारा संघ आपल्याला 2 रनांची ऑलरेडी पेनल्टी दिली गेलेली आहे. म्हणजेच तर काय, फिल्डिंग टीमला 2 धावा मायनस केलेल्या आहेत. 2 धावा मायनस होतील. जिथे 44 होत्या तिथे 42 असतील, याची आपण नोंद घ्या. जाऊया मॅचकडे.
गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन दाखल झालाय अमित जाधव, जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अमितचा. ओ हो 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 अमित 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 अमितच्या बॉल वरती बॉलला पाठवलं बाहेरच्या दिशेने. नो +4 टोटल धावा आल्या त्या 5 धावा. जर का असे बॉल टाकलेत तर कुठे ना कुठे तर थोडंसं कठीण होऊन राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फ्रीडचा बॉल गुडप्प्याचा होता. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय. मिस फील्ड झाली आहे. 2 तर बनल्यात आणि पुन्हा एकदा नो बॉल, म्हणजेच तर काय एकूण 3. हँडलोज पहा, आपण हँडलोज घालून खेळलात. पंचांना तसं चित्र आढळलं. गली रिजन क्षेत्ररक्षण गली रिजन मधले आपण फिल्डिंग साठी हँडग्लोव्ज वापरणार नाहीयेत. 2 यष्टी रक्षक विकेट किपरला असतील. तुमच्यामुळे 2 धावा जातील असं तुम्ही काल रात्री स्वप्नात देखील पाहिलं नसेल. स्कोर कार्ड वरती एकही बॉल कंप्लीट झालेला नाहीये. धावा बनल्यात 10. एक बॉल न टाकता 10 धावा दिल्यात. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल. ओ हो हो पहा नशीब किती खराब आहे. बॉल लागावा आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने जावा. मित्रांनो, या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ना रील बनवण्यासाठी देखील बक्षीस आहे. तुम्ही एक आकर्षक रील बनवाल, रील पोस्ट कराल, त्या खेळाडूला टॅग कराल तर ती रील पाहिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून आणि तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. काल आपण जवळजवळ ज्या खेळाडूंनी रील पोस्ट केला. सर पंच एक मिनिट, हे रन कसे काउंट करायचे सर. 22 ओके. यावेळेला मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रील बनवणाऱ्यांसाठी देखील या 4 दिवसामध्ये एक दर्जेदार बक्षीस आहेत. रील एका खेळाडूची एकच आली पाहिजे. ती टाकली, ती पहिली टाकेल ती ग्राह्य धरली जाईल असे जे नियम आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. कोणत्या खेळाडूला तुम्ही SMS करून सांगणार नाही आहात तर तसं चित्र आयोजकांना आढळलं तर तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाणार नाहीये. पंच स्क्वेअर बॉल दंडित करतायत. वाईट बॉल आलाय. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही रील पोस्ट कराल, रील टॅग कराल तेव्हा तुमच्या रीलचा तिथे लोगो असायला हवा. यंगस्टारच्या पेजला ती रील टॅग केलेली असावी. यंगस्टार पोलादपूर, ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक रील्स खेळाडूंच्या नेहमी व्हायरल होताना पाहत असतो. यावेळेला सेन्सिबल ड्राइव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. त्याचबरोबर जर तुम्ही शेअर केलेली व्हिडिओ तुम्ही पुढे कधी अनटॅग केली आणि त्या पुढे होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. हेही नियम आहेत या संपूर्ण रीलचे. आयोजकांकडून विशेष अशा सूचना येतात. जे डगआउट्स आहेत प्लेइंग 11च्या खेळाडूंना अवेलेबल करून दिलेत. खेळाडूंव्यतिरिक्त कोणताही एक्स्ट्रा प्रेक्षक खेळाडू त्या ठिकाणी बसणार नाहीयेत हे आम्ही नोंद देतो. जर तसं चित्र आयोजकांना आढळलं, काल एका टीमला पेनल्टी दिली गेली, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की आपण मित्रांनो सहकार्य करा, कोऑपरेट करा. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिस फील्ड.
चुका चुका आणि चुकाच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार माफ करे वो हिंदुस्तान. मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीच्या चुका जर तुम्ही कराल ना तर तुम्हाला भोग हे भोगावेच लागतील. म्हणतात ना कर्माची फळं मिळतात पण थोडी लेट मिळतात. परंतु आता हे क्रिकेटचं फळ आहे, तुम्हाला थांबावं लागेल. या मॅच साठी अगदी वाट पाहिली जाणार नाहीये कारण का अजूनपर्यंत जर पाहिलं ना एकूण धावा बनल्यात 21, बॉल टाकले 3 आणि 3 बॉल मध्ये अवघ्या 21 धावा दिल्यात. 4 बॉल झाले, 4 बॉल मध्ये 21 धावा दिल्यात. अर्धा स्कोर कंप्लीट झालाय एकाच षटकामध्ये. यावेळेला ब्लॉक बॉल टाकलाय समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. फुटबॉल सारखं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 22. कालच्या आयोजनामध्ये अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभर विजयजी तळेकर साहेब देखील होते, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र. आणि संपूर्ण कालच्या दिवसात आपण आवाज ऐकला तर खास घाटकोपर आणि पोलादपूरचे सर्वांचे लाडके निलेशजी पवार सर. मित्रांनो तुमचा परफॉर्मन्स कसा राहतो या रन रेट वरती देखील इफेक्ट होऊ शकतो तुमचा. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही सामने हरताय तर रन रेट देखील पाहिला जाईल. यावेळेला उडवला बॉल, मिस टायमिंग, परंतु बॉल मस्तकावरती दस्तक देऊन दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. SKMB अध्यक्ष चषक 2025 चा आपण थरार पाहतोय. आजचा दुसरा दिवस संपूर्ण या स्पर्धेचा, संपूर्ण या आयोजनाचा. माझा तालुका माझा अभिमान. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटाचा वेळ असेल, त्याच्यामुळे टायमिंगला देखील फार महत्व आहे. 24 धावा बनल्यात, 26 धावा, 42 चा पाठलाग करायचा आहे. 2:44 झाला होता, तिथे 2 रन मायनस केले गेले. पहिल्या षटकामध्ये इतक्या धावा बघतील पाहिलं देखील नव्हतं. थोडीशी घाई करा विनंती असेल क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळेला पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते. 27 धावा स्कोर कार्ड वरती म्हणलात. दाभी यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉल, एक धाव घेतली जाते. धावा झाला स्कोर कार्ड वरती 28. त्याच्यामध्ये 2 मायनसचे रन हे ऍड केलेले आहेत, त्याच्यामुळे पेनल्टीचे, त्याच्यामुळे 44 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. धावा झाल्या एकूण 28 धावा. 28 रन स्कोर कार्ड वरती झालात. आता फक्त आणि फक्त 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खराब बॉल, खराब बॉल, खराब बॉल आणि बॉल त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल चालाय सीमारेषा पार. चौकार. ओहो हो, ऑफ साइड डी ऑप्शन, नो बॉल दिला गेलाय. फेकी थ्रो, गोलंदाजी
या ठिकाणी आढळली पंचांना आणि नो बॉल दिला गेलाय. पाहूया निर्णय काय येतोय. थ्रो गोलंदाजी आढळली तर लगेचच त्या खेळाडूला बॅन केलं जाईल. नो टोटल 4 धावा मिळाल्या. 1 रन नोचा, त्याच्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या आणि 1 धाव धावून काढली. अशा 4 धावा मिळाल्या. गोलंदाज आता थोडीशी खराब कामगिरी करतात. प्रॅक्टिस परफेक्ट झालेली नाहीये असं तरी मला वाटतं, कारण का तुम्ही टाकलेले बॉल हे थोडेसे कुठे ना कुठेतरी महागडे रन्स देणार राहिलेत. जीएसटी कमी झालाय जरूर, परंतु तुमच्या धावा कुठेही कमी झालेल्या नाहीयेत. यावेळेला मात्र ऑफसाठी ऑप्शन टाकलेला बॉल, डॉट बॉल आलाय. यावेळेला मात्र फटका अगदी सफल होऊन खेळले. जय बजरंगबली दाभिळ संघाचे कर्णधार आपण या. जय बजरंगबली दाभिळ संघ आपले कर्णधार आपण या. सदतीस धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन एक नो बॉल, नो बॉल, नो बॉल आणि या नो बॉल वरती इथे धावा मिळत आहेत. 1+1 2 धावा त्या ठिकाणी ऍड होत आहेत. 39 धावा स्कोर कार्ड वरती बनलात. यावेळेला उडवलाय बॉल, टप्प्यात आला आणि मॅच देखील टप्प्यात संपवली आहे. मॅच फिनिश ऑन दी स्टाईल. सामना संपवलाय आणि संघ विजेता झालाय. तो धामणीची वाडी हा संघ या ठिकाणी विजेता होतोय. मी परसुले ब संघ आपल्याला विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत.